ज्ञानमंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा मुलाखत मालिकेचा कार्यक्रम PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि यशस्वी व्यक्तींची मुलाखत घेत असतो। तर आज आमच्या PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा येथे आपल्या राज्य विज्ञान संस्था नागपूर येथील अधिव्याख्याता आदरणीय प्रवीणजी राठोड सर यांनी आमच्या शाळेला व्हिजिट दिली आहे। तर त्यांची मुलाखत चला तर पाहूया ZP स्कूल दाभा चॅनलवर। नमस्कार, मी श्रुती। नमस्कार, मी मानवी। ZP स्कूल दाभा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आम्ही वर्ग 5 PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाच्या विद्यार्थिनी आज आमच्या शाळेमध्ये आलेले आदरणीय श्री प्रवीण राठोड सर यांचे PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून हार्दिक स्वागत। आज आपण आदरणीय राठोड सर यांची मुलाखत घेणार आहोत। सर, आपले पूर्ण नाव काय आहे? माझे पूर्ण नाव प्रवीण दुलसिंग राठोड आहे। सर, आपण सध्या कोणत्या पदावर व कोठे कार्यरत आहात? मी अधिव्याख्याता या पदावर राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर येथे कार्यरत आहे। सर, आपले शिक्षण किती व कोठे झाले? माझे सुरुवातीचे शिक्षण तर माझ्या खेड्यात माझ्या गावात झाले। बोरगाव म्हणून एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं। 10वीपर्यंत शिक्षण पण तिथेच झालं आणि माझं पूर्ण शिक्षण MA इंग्लिश MAd MPhil झालेलं आहे। सर, आपण कोठे राहता व आपले मूळ गाव कोणते? माझे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील माझं बोरगाव म्हणून गाव आहे, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ आणि सध्या मी अमरावती येथे राहतो। सर, तुमचा छंद काय आहे? माझा छंद आहे क्रिकेट खेळणे, फिरायला जाणे, वॉकिंग करणे। सर, तुम्हाला कोणता विषय आवडतो? मला इंग्लिश लिटरेचर आवडतं। सर, आपण शिक्षण घेताना अभ्यासासोबत काही ॲक्टिव्हिटी केल्यात का? शिक्षण घेत असताना बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही सहभाग घेतो, खेळांमध्ये सहभाग घेत होतो। त्याच्यानंतर बरेचसे सहलीला जाणे, अशा पद्धतीने वाचन संदर्भात पुस्तक वाचणे, विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे, या पद्धतीने आम्ही शिक्षणासोबतच आपल्या जो शेतकरी, माझे वडील शेतकरी आहे, त्याच्यामुळे माझ्या वडिलांना शेतीच्या कामामध्ये मदत करणे हेही काम मी करत होतो शिक्षणासोबतच। सर, आपल्या नेतृत्व कौशल्याचा वापर आपण कसा करता? नेतृत्व कौशल्याचा वापर करत असताना मी एकच बघत असतो की आज मी शिक्षण विभागात कार्यरत आहे, त्याच्यामुळे शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी विकसित होईल आणि माझ्या नेतृत्व कौशल्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांना मी प्रेरित करून त्यांच्या शाळांमध्ये ते कशा पद्धतीने त्यांच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, यासाठी मी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो। सर, शिक्षण क्षेत्रात आपल्या जिल्ह्यासाठी तुम्हाला काय नाविन्यपूर्ण उपक्रम करावेसे असे वाटते? नाविन्यपूर्ण उपक्रम हाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन करावं, लाऊड रीडिंग करून इंग्रजीचं। सर, तुमच्या मते प्रभावी शिक्षकांची कोणती वैशिष्ट्ये आहे? माझ्या मते शिक्षकांची वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक आवड निर्माण व्हायला पाहिजे, शिक्षक आवडला पाहिजे। आणि शिक्षक कधी आवडतो? जो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांप्रती त्याच्यामध्ये आत्मीयता असते आणि माझा विद्यार्थी कुठे ना कुठे मोठ्या पदावर जाऊन पोचावं, त्यांनी समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करावं, अशा ज्या शिक्षकांची इच्छा असते, अशा शिक्षकांपासून मी प्रेरित आहे। जसे की आपल्याला माहीतच आहे की वारे गुरुजी तुमच्या शाळेमध्ये पण अंकुश गावंडे सर आहेत, हे नेहमी प्रयत्न। आदरणीय प्रवीण राठोड सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आमच्याशी हितगुज केले, त्याबद्दल PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद। थँक्यू। आपण पण मला मुलाखत देण्याची संधी दिली त्याबद्दल PM श्री दाभा शाळा जी आहे त्यांच्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांचे मी धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद।